2014 पासून एफडीची रक्कम कशी आणि किती वाढली हे एकदा सांगूनच टाका। आज 70,000 कोटी एफडी मध्ये पडून होते, पण मुंबईकर फुटके रस्ते, जुना ड्रेनेज आणि अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेशी झुंजत होते। निर्णयक्षम महायुती सरकार आलं तेव्हा तोच पैसा आणि मुंबईचा काया पालट सुरू झाला। ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्यावर माच करणारा ठाकरे गट आज बीएमसीच्या एफडीवर फुशारक्या मारतोय। 2014 पासून एफडीची रक्कम कशी आणि किती वाढली हे एकदा सांगूनच टाका, पण तुम्ही सांगणार तरी कसे? सांगितलं तर तोंड घशी पडाल ना। प्रश्न एफडीचा नाही, प्रश्न विकासाचा आहे। आज 70,000 कोटी एफडी मध्ये पडून होते, पण मुंबईकर फुटके रस्ते, जुना ड्रेनेज आणि अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेशी झुंजत होते। एफडी वाढली यात कर्तृत्व काय? अहो, शहर चालवायचं असतं, बँकेचं खातं नाही। आणि जेव्हा देवाभाऊ यांच्या नेतृत्वात निर्णयक्षम महायुती सरकार आलं तेव्हा तोच पैसा कोस्टल रोड मेट्रोसाठी वापरला गेला। मुंबईकरांचा पैसा मुंबईसाठी वापरला आणि मुंबईचा काया पालट सुरू झाला। म्हणूनच आज मुंबईकरांना स्पष्ट कळलंय, ठाकरे कुटुंबासाठी बीएमसी ही तिजोरी होती, मुंबईकरांसाठीचा विकास नव्हता। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्यावर माच करणारा ठाकरे गट आज बीएमसीच्या एफडीवर फुशारक्या मारतोय। 2014 पासून एफडीची रक्कम कशी आणि किती वाढली हे एकदा सांगूनच टाका, पण तुम्ही सांगणार तरी कसे? सांगितलं तर तोंड घशी पडाल ना। प्रश्न एफडीचा नाही, प्रश्न विकासाचा आहे। आज 70,000 कोटी एफडी मध्ये पडून होते, पण मुंबईकर फुटके रस्ते, जुना ड्रेनेज आणि अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेशी झुंजत होते। एफडी वाढली यात कर्तृत्व काय? अहो, शहर चालवायचं असतं, बँकेचं खातं नाही। आणि जेव्हा देवाभाऊ यांच्या नेतृत्वात निर्णयक्षम महायुती सरकार आलं तेव्हा तोच पैसा कोस्टल रोड मेट्रोसाठी वापरला गेला। मुंबईकरांचा पैसा मुंबईसाठी वापरला आणि मुंबईचा काया पालट सुरू झाला। म्हणूनच आज मुंबईकरांना स्पष्ट कळलंय, ठाकरे कुटुंबासाठी बीएमसी ही तिजोरी होती, मुंबईकरांसाठीचा विकास नव्हता। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।